नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात 10 लाख सौर कृषी पंप बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप. तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आता चालू झालेली आहे. तर नवीन अर्ज भरण्यासाठी आपल्याला यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे आणि यामध्ये कोण कोण अर्ज करू शकणार आहेत, तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा बनवलेला आहे. त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नवीन अर्ज भरण्यासाठी आपल्याला यायचं आहे या लिंकवर. याची पण लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर आपल्याला हे जे काही पोर्टल आहे, या पोर्टलवर आपल्याला सुरुवातीला इथे मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा दाखवल्या जातील. तर मी इथे मराठी ही भाषा इथे निवड केलेली आहे. तर नवीन अर्ज भरण्यासाठी आपल्याला इथे लाभार्थी सुविधा आणि याच्याच खाली आपल्याला इथे अर्ज करा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक नमुना A1 फॉर्म ओपन होईल. तर आपण येथे अर्ज करा, तर याखालीच नवीन ग्राहक 3 HP, 5 HP, 7.5 HP अशा प्रकारे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर इथे अर्जाची स्थिती मध्ये अर्जाची सद्यस्थिती, देयकाची रक्कम भरणा करा, सूचीबद्ध पुरवठादाराची निवड करा. तर अशी माहिती आपल्याला दर्शवली जात आहे. तर आपण येथे पाहू शकतात की पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील. जर आपण याच्यावर जर क्लिक केलं तर अर्जदाराने या अगोदर महावितरणच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरता वीज पुरवठा मिळण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल, त्या ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंपाकरता खालीलप्रमाणे माहिती भरण्यात यावी असे सांगितले जात आहे. जर आपण पैसे भरून प्रलंबित ग्राहक असाल तर आपल्याला या बॉक्समध्ये टिक करून आपल्याला इथे आपला जो काही ग्राहक क्रमांक असेल कोटेशनप्रमाणे तो नमूद करून आपल्याला ही जी काही माहिती आहे ही माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील हा यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे योजनेचे नाव, मागेल त्याला सौर कृषी पंप हे इथे सिलेक्ट राहील. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गावाचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला इथे गट नंबर हा टाकायचा आहे. गट नंबर टाकल्याच्या नंतर इथे आपल्याला ॲटोमॅटिक परत आपण जो काही गट नंबर तिथे टाकलेला आहे तोच गट नंबर आपल्याला इथे दाखवला जाईल. तर तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर शेतीचा प्रकार आपल्याला यामध्ये निवडून घ्यायचा आहे. स्वतःची असेल तर सेल्फ करा, शेअर्ड म्हणजे भाड्याने असेल तर शेअर्ड हे ऑप्शन निवडू शकतात. तर सेल्फ हे ऑप्शन मी इथे निवडलेले आहे. त्यानंतर जमीन मालकाचे नाव, तर आपण या ड्रॉप डाऊनमधून आपण त्या जमीन मालकाचे नाव यामधून निवडून घ्यायचे आहे. जमीन मालकाचे नाव निवडल्याच्या नंतर ॲटोमॅटिक येथे क्षेत्र हे येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथे अर्जदाराचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव या बॉक्समध्ये टाकायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे आडनाव आपल्याला याच्यात टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपले लिंग निवडायचे आहे, मेल फिमेल जे असेल ते आपण निवडून घ्या. त्यानंतर आपल्याला इथे जात वर्गवारी आपली जी काही कास्ट असेल ती कास्ट आपल्याला याच्यामधून निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल क्रमांक हा टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID आपण इथे टाकू शकतात किंवा तो कंपल्सरी नाही. त्यानंतर आपल्याला येथे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण टाकून घ्यायचे आहे. तर यामध्ये घर क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे रस्ता खूण हे टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा याच्यामधून निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर गावाचे नाव निवडायचं आहे. त्यानंतर याच्यामधून आपल्याला पिनकोड हा निवडून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला इथे मोबाईल क्रमांक हा द्यायचा आहे आणि त्याच्यापुढे STD कोडसह दूरध्वनी क्रमांक हा टाकण्याची आवश्यकता नाही आणि येथे पॅन कार्ड क्रमांक हा पण काही टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपल्याला इथे जलस्रोत आणि सिंचन माहिती यामध्ये जलस्रोत प्रकार आपल्याला इथे निवडायचा आहे. वेल, बोरवेल, फार्म पॉन्ड. जर आपली विहीर असेल तर विहीर हे ऑप्शन निवडा, बोरवेल असेल तर बोरवेल निवडा किंवा शेततळे असेल, जर आपल्याकडे जर शेततळे असेल तर फार्म पॉन्ड हे ऑप्शन निवडा.
तर मी इथे बोरवेल हे ऑप्शन निवडलेले आहे. त्यानंतर सिंचन प्रकार, यामध्ये मायक्रो, ओपन, पाईप हे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर मी इथे पाईप हे ऑप्शन निवडलेले आहे. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडा, तर आपले जे काही पाणी आहे हे हार्ड आहे का सॉफ्ट आहे हे आपल्याला इथे निवडायचे आहे. तर मी इथे सॉफ्ट हे निवडलेले आहे. त्यानंतर जलस्रोत खोली फुटामध्ये, आपल्या बोरची जी काही खोली असेल ती आपल्याला फुटामध्ये टाकायची आहे. तर मी इथे 180 इतकी करतो. त्यानंतर येथे पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये हे टाकण्याची आवश्यकता नाही आणि उन्हाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये टाकण्याची काही आवश्यकता नाही. त्यानंतर विद्यमान शेत तलाव आहे का, तर असेल तर होय करा आणि नसेल तर नाही करा. त्यानंतर आपल्याला येथे कृषी तपशीलमध्ये पिकाचा प्रकार मागील वर्षीचा टाकायचा आहे. तर यामध्ये खरीप आणि रब्बी हे ऑप्शन पाहायला मिळतील. तर मी खरीप हे ऑप्शन निवडलेले आहे आणि पिकांची संख्या मागील वर्षी आपण किती पिके घेतलेली आहे ते आपल्याला इथे टाकायची आहे. तर मी इथे 4 करतो. त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचा वर्ष, तर यामध्ये खरीप किंवा रब्बी हे ऑप्शन आपल्याला दाखवत आहे. तर मी परत येथे खरीप हे निवडलेले आहे आणि पिकाची संख्या आपल्याला इथे टाकायची आहे. तर मी इथे 2 टाकतो. त्यानंतर येथे विद्यमान पंप तपशीलमध्ये विद्यमान पंप वापरकर्ता आहे, तर यामध्ये यस किंवा नो हे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर मी इथे यस हे ऑप्शन निवडून घेतो. त्यानंतर विद्यमान पंप प्रकार, तर AC DC, तर DC हे ऑप्शन मी निवडलेले आहे. त्यानंतर विद्यमान पंप उपप्रकार सबमर्सिबल किंवा सरफेस, तर सबमर्सिबल हे आपल्याला निवडायचे आहे. HP मध्ये विद्यमान पंप क्षमता आपल्याला येथे निवडायची आहे. तर मी येथे 3 ही निवडलेली आहे. त्यानंतर विद्यमान पंपचा ऊर्जा स्रोत, तर येथे डिझेल हे ऑप्शन मी येथे निवडलेले आहे आणि ऊर्जा कार्यक्षम पंप, तर येथे मी नो हे ऑप्शन निवडलेले आहे. आणि इथे लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता, तर मी येथे 200 लिटर इतकी करतो. त्यानंतर येथे आवश्यक पंप प्रकार, तर यामध्ये DC हे ऑप्शन येथे निवडायचे आहे आणि तेच ऑप्शन येथे निवडले जात आहे. त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार सबमर्सिबल आणि सरफेस, तर सबमर्सिबल मी हे ऑप्शन इथे निवडून घेतो. आपल्या सोयीनुसार आपण इथे ऑप्शन निवडून घ्या. तर आवश्यक पंप श्रेणीमध्ये इथे वॉटर हे ऑप्शन इथे निवडले जात आहे. त्यानंतर HP मध्ये आवश्यक पंप क्षमता, तर आपल्या क्षेत्रानुसार आपल्याला इथे पंप सिलेक्ट करण्याचे ऑप्शन हे मिळणार आहे. तर या शेतकऱ्याची जमीन ही 1 हेक्टर आहे, तर येथे 5 HP पंप हा इथे निवडला जात नाही. तर येथे फक्त 3 HP पंप हा निवडला जात आहे. तर मी येथे 3 HP हे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर येथे आवश्यक पाणी उपसा लिटर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे त्या शेतकऱ्याचा बँक खाते नंबर टाकायचा आहे, खातेधारकाचे नाव टाकायचे आहे, IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्याच्या नंतर येथे बँक तपशील शोधा याच्यावर जर क्लिक केलं तर येथे ऑटोमॅटिक बँकेचे नाव येईल. त्याचप्रमाणे MICR कोड येऊन जाईल आणि शाखेचे नाव येथे येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला येथे खाली शाखेचे शहर किंवा गाव येथे मॅन्युअली टाईप करून घ्यायचे आहे. बँकेचा तपशीलची माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला हे जे काही घोषणापत्र आहे हे घोषणापत्र एकदा वाचून घ्यायचे आहे. तर आपण येथे पाहू शकतात की वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे. तर आपल्याला या चौकोनामध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी भरलेला फॉर्म तपासला आहे, सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे. परत आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही. तर परत आपल्याला इथे टिकमार्क करायचे आहेत आणि आपण जो काही अर्ज आहे हा अर्ज व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे, कारण की एकदा अर्ज सबमिट झाला तर आपल्याला त्यामध्ये बदल करता येणार नाही. तशा प्रकारचे घोषणापत्र आपल्याकडून येथे भरून घेतले जात आहे. त्यानंतर आपल्याला इथे कागदपत्रे अपलोड करा, तर कागदपत्रे हे आपल्याला PDF फाईलमध्ये अपलोड करायचे आहे आणि त्याची जी काही साईज आहे ही 50 KB आत असायला हवी. तर यामध्ये 7/12 उतारा,
जर विहीर कूपनलिका शेतात असल्यास सातबारा उतार्यावर त्याची नोंदसुद्धा आवश्यक आहे आणि एकापेक्षा जर जास्त नावे असल्यास इतर भोग वाटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र ₹200च्या मुद्रांक कागदावर सादर करावे असे येथे आपल्याला माहिती दाखवली जात आहे. जर आपला सामायिक बोर किंवा विहीर असेल तर आपल्याला ₹200चा येथे बॉन्ड हा याच्यामध्ये लागणार आहे. तर चूज फाईलवर क्लिक करून आपल्याला येथे ही जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला येथे आपल्याला 7/12 हा येथे याच्यामध्ये ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड आपल्याला याच्यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर बँकेचे पासबुक, त्यानंतर पासपोर्ट आकाराचा छायाचित्र. तर चूज फाईलवर क्लिक करून मी याच्यामध्ये कागदपत्रे घेतलेली आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला इथे अपलोड नावाचे ऑप्शन दिसेल. तर आपल्याला इथे अपलोड करायचे आहे आणि खाली येथे युअर फाईल्स हॅज बीन अपलोडेड अशा प्रकारे माहिती इथे दाखवली जाईल. तर सर्व कागदपत्रे आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. तर सर्व कागदपत्रे मी येथे अपलोड केलेली आहे. तर खाली आपण इथे पाहू शकतात की इतर कागदपत्रे जर लागू असल्यास तर यामध्ये पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला तर आपल्याला इथे तो अपलोड करायचा आहे. आणि इथे शेतजमीन किंवा विहीर पाण्याचा पंप जर सामायिक असेल तर आपल्याला इथे भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत. आणि अनुसूचित जाती जमातीचे जर प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर आपण यामध्ये ते कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे अर्ज सादर करा किंवा रद्द करा अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. आपण जर व्यवस्थित फॉर्म भरलेला असेल तर आपण अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुष्ट रिफ्रेश करू नका किंवा कीबोर्डचे F5 बटन दाबू नका अशी माहिती आपल्याला दाखवली जात आहे. तर आपल्याला हे जे काही पेज आहे हे रिफ्रेश करायचे नाही आणि F5 जे बटन आहे आपले कीबोर्डचे हे आपल्याला दाबायचे नाही. तर मी इथे ओके करतो. ओके केल्याच्यानंतर आपण खरोखर अशी नोंद करू इच्छिता तर मी इथे ओके करतो. त्यानंतर परत पृष्ठ रिफ्रेश करू नका, कीबोर्डचे F5 बटन दाबू नका तर मी इथे ओके करतो. ओके केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की पारेषण विरहित सौर कृषी पंपासाठी आपला A1 फॉर्म यशस्वीरित्या प्रविष्ट झालेला आहे. कृपया भविष्यातील संदर्भ हेतूसाठी खालील दिलेला तुमचा लाभार्थी क्रमांक नोंद करून ठेवा. तर आपल्याला इथे लाभार्थी क्रमांक, लाभार्थीचे नाव, आधार कार्ड क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, अर्ज दिनांक अशा प्रकारची एक पोच पावती आपल्याला इथे मिळेल. तर इथे प्रिंट करा या बटनावर क्लिक करून आपण त्याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि आपल्या अर्जाचे स्टेटस आपण याच पोर्टलवर देखील चेक करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपला जो काही फॉर्म आहे हा फॉर्म ऑनलाईन भरून घ्यायचा आहे. तर यामध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.